जय शिवराय मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी 7/12 या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट ही होऊ शकते, तशा प्रकारे आता हालचालीला वेग आलेला असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो डाटा आहे तो आता गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, सुरुवातीला अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं काही वावगं ठरणार नाही अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता पुरेसा निधी उपलब्ध नाही अशाही प्रकारचं त्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। आणि आता उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार, त्याचबरोबर मुख्यतः एक महत्त्वाचं खातं असणारे अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलेले आहे। तशा प्रकारचा जो कृषी विभागाचा बँकेचा जो डाटा आहे तो कर्जमाफीचा डाटा आता अजितदादा पवार यांच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे कृषी 7/12 या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अशीच नवीन अपडेट घेण्याकरता, त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता या साईडला आपल्याला बेल बटन दिसेल, त्याचबरोबर एक थंबचं बटन दिसेल, याच्यावरती क्लिक करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत तेलंगणा राज्यात पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे विलक्षण लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता। ज्यावेळेस आमचं सरकार येईल अशा प्रकारे सरकार आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी देऊ अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं। त्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट त्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती। मित्रांनो, झारखंड राज्यात सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापर्यंत करण्यात आली होती। जवळपास 40,600 करोडची कर्जमाफी देण्यात आली होती। आणि त्याचबरोबर आता पाठोपाठ शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रात सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। तशा प्रकारचा आता डाटा गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहू शकतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठी घोषणा करण्यात आली होती की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देऊ अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आमचं जरी सरकार आलं तर आम्ही सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर आता अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा बँकेचा डाटा आता गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीयकृत बँका असतील, मध्यवर्ती सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, यांच्या माध्यमातून जो बँकेचा कर्जाचा डाटा आहे तो आता गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। एकंदरीत या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी दाट होण्याची शक्यता आहे, म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ शकते। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहू शकतो की 2022चा काळ असेल, 2023चा काळ असेल, यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे। परंतु शेतकऱ्यांचा जे शेतकऱ्यांचा जो खताचा जो खर्च आहे, बियाणाचा जो खर्च आहे, त्याचबरोबर निंदण असेल, खुरपण असेल, मोलमजुरी असेल, इत्यादी खर्च पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि सोयाबीन कापसाला मोठ्या प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात हे भाव मिळाल्या कारणाने शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज झालेले आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल किंवा आत्महत्या असतील, कर्ज न फेडल्या कारणाने मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या। आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांची कर्जमाफी या शिंदे सरकारच्या माध्यमातून करण्याची दाट शक्यता आहे। कारण तर मित्रांनो, सुरुवातीला शेतकऱ्यांची वीज बिल माफ हे करण्यात आले होते, म्हणजे सरसकट हे वीज बिल हे माफ करण्यात आले होते। परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही। मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना एक आशा आहे, सर्व शेतकऱ्यांना एक अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची सरसकट ही कर्जमाफी व्हायला पाहिजे। मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांचं कर्ज हे फेडणं शक्य होणार नाही, कारण तर एकंदरीत उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट असेल, सोयाबीन कापसाचे भाव असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आल्या कारणाने शेतकऱ्यांचं कर्ज फेडणं शक्य होणार नाही। त्या कारणाने सर्व शेतकऱ्यांना सरसकटची अपेक्षा आहे। त्याबरोबर जर एखादा जर विरोधी पक्ष असेल, ती जर निवडून आल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या तिजोरीवर बोजा टाकत असेल तर या सरकारला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही। कारण तर नवीन जरी सरकार स्थापन झालं तर तेही सुद्धा या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती बोजा टाकूनच जाणार आहे आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार आहे। आता मित्रांनो, एकंदरीत 2024चं परत इलेक्शन येत आहे, त्याच कारणाने शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, म्हणजे करण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, सरसकट कर्जमाफी ही होणार आहे, मित्रांनो, होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी हे होऊ शकते। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्याला काय वाटते नक्कीच आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगा। शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजेत का की नाही झाली पाहिजेत? शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त आहे की स्वावलंबी आहे, हे सुद्धा आपण समजून घ्या। मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।